नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज मसाला भात शिजवणार नाही. त्यासाठी मी गाजर चिरून घेतले बारकं, थोडं भुंगी मिरचीचं 4 तुकडे घेतले, तर थोडं वाटाणा आहे, टमाट चिरून घेतले मोठं, फुलोऱ्याच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आणि एक पेला भरून ती तांदूळ घेतले चांगलं बासमती. ही इथं कांदा चिरून ठेवला आहे, थोडा खडा मसाला आहे, तेजपत्ता आहे, इथं लसूण अद्रक खलबत्यात चेचून ठेवले. तर मी आता हे तांदळात पाणी टाकून मसाला सगळा भाजूस तर का. तर आता मी गॅस पेटवून कुकरचा डबा ठेवल्यावर त्याला टाकून घेते. तर त्यात आता मी तेजपत्ता टाकणार नाही, थोडा हिंग टाकते, तर आता ही खडा मसाला टाकते. तर आता ही कांद्या संगात आपल्याला टमाट बी टाकायचं आहे. टमाट बी ते संग चांगलं शिजलं भाजलं पाहिजे. तर आता मी अद्रक लसूण चेचून ठेवलेला आहे, ती बी टाकून घेते आणि एक अर्धा चमचा हळद टाकते, 1 चमचा धना पावडर, म्हणजे सगळा मसाला मिक्स करून ठेवलेला आहे मी. थोडी काश्मीरी लाल बुक्की बी टाकते. आता ही भाज्या मी धुवून घेतली चांगल्या मागाशी. आता थोडं चांगलं धुवून घेते, भाज्या ह्यात टाकते. लाल तिखट पण 1 चमचा टाकते. तर आता हे तांदूळ मी चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, तर ह्यात टाकून घेते. आता मी हे डब्बा असाच कुकरमध्ये ठेवणार आहे ना, याला 4-5 शिट्या टाकणार आहे ना. आता ही आपला आता भात शिजलेला आहे मसाला. तर आता मी कुकरचं ढाकण काढलं या. भात मस्त झालाय, चांगला झालाय. तुम्ही बी करा, खावा, कसा लागतोय तुम्हाला वाटतोय बघा.